आजच्या शाळांमध्ये छडीचा आवाज आता ऐकू येत नाही, पण त्या छडीने विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लावली होती। आता काळानुसार शिक्षण पद्धती बदलल्या आणि छडी नाहीशी झाली। ही छडी 19 वर्षांनंतर शिक्षकांच्या हाती आली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। मंगरुळ येथे तब्बल 19 वर्षांनंतर एकदा पुन्हा माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली। यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थिनींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। मंगरुळ येथील स्वर्गीय अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयातील सन 2005-06 मध्ये 10वी शिकणारे विद्यार्थी 19 वर्षांनंतर पुन्हा शाळेत एकत्र आले। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला। शाळेचे माजी विद्यार्थी कल्पना देवरे, जागृती हिरे आणि नागराज पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना एकत्र आणले आणि दिनांक 25 मे रविवार रोजी हा स्नेह मेळावा पार पडला। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचालक श्रीकांत अनिल पाटील तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर उपस्थित होते। यावेळी शिक्षक संजय पाटील, प्रभुदास पाटील, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे, शीतल पाटील, सीमा मोरे, PR पाटील, मनोज पाटील यांची देखील उपस्थिती होती। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर सर्व विद्यार्थीनींनी आपला परिचय करून देताना जुन्या आठवणींना उजाळा दिला। गेल्या 19 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींना भेटून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून येत होता। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जागृती पाटील हिरे यांनी आपल्या अनोख्या शैलीतून केलं, तर शाळेची माजी विद्यार्थिनी कवयित्री कल्पना देवरे यांनी चारोळ्या आणि कवितांच्या माध्यमातून सर्वांचा आभार व्यक्त केलं। कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील विविध गाण्यांवर ठेका धरला होता, तसेच वेगवेगळ्या गाण्यांवर रील्स तयार केले। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व वर्गमित्र मैत्रिणींसह शाळेच्या स्टाफने सुद्धा त्यांना सहकार्य केलं। शिट्ट्या